म्हटलं काय आणता का म्हटलं मटण ना आज रविवार अजून कसला तर आणता का म्हटलं. अरे हो म्हणजे माहित आहे रविवार आहे म्हणून नाही पण मन होतं मटण खायचं पण काय करू बिचारे तुला माहित नाही का थंडी किती आहे पाय ना बाहेर पाहिजे जाऊन तू किती थंडी आहे तर हा 8 वाजले वाटतात पण थंडी मधल्या थंडी आहे ना म्हटलं सुटर घालू राहते म्हटलं एवढ्यातली तर तू बरोबर का म्हटलं मी अकून जातो बिचारे म्हटलं किती लाईन जायचं म्हटलं किती गर्दी आहे ते कोण देत नाही लवकर एक असं आहे ते मटणाला आपल्या गावात माहिती ना तुले काय हो मग कधी सांगलं माणसाला असं सांगतो तो माणूस काय मटणाला हो जायचं असे आहे मग आम्ही त्याच्यानं खा नाही का म्हटलं मटण आम्ही दोघं मायले का ना काय करा म्हटलं तुम्ही नाही खात तुमचा विचार जवळ खाऊ तुम्ही आमच्याकडे सांगून दोघं मायलासाठी तुम्ही नाही खाऊ तुम्ही राहत असे. अरे काय सांग म्हटलं बैले अहो म्हटलं मटण तसं महाग झालं ना म्हटलं आपले पैसे खर्च पाहायचे पैसे कमी आहे त्यातले मटण खाऊ आपण तर मटण खाल्ल्याशिवाय भाजीपाला आणायला लागेल मग आपल्याला त्यातनी 200-500 रुपये चालू जाईल मग त्यातनी पाण्यात सगळ्या मटणा गिटण्यातनी असा तर मग घरातली काय म्हटलं आपण खाऊ काय इतके दिवसाचं आपल्याला अजून पैसे जायला अजून काम लागत बाकी आहे ना मला कामाचं पडलं मी इकडे तिकडे सापडू चाललं मला काम. काय हो बाप्पा तुम्हाला किती दिवस सांगितलं म्हटलं काय धंदा करा म्हणून पैसे मागा म्हटलं शांतराम काकाला पैसे मागा म्हटलं नाही तर कोण ना कोण देतात ना म्हटलं गावातनी धंदा काय पहिला म्हणून धंदा चांगला लागला तर अजून त्याचे पैसे वापस द्यायचे व्याजानं काढा मग. हो व्याजाचं काय म्हटलं व्याजच भाजी असते बिचार काम व्याज महिना पाहिजे म्हटलं आपल्या पैसे राहीन का म्हटलं एवढे पैसे. कशी गोष्ट करा तुम्ही सांगा बरं आता तुम्ही धंद्याला असाल कोणत्या पैशानं आणि महिन्याला थोडं व्याज देऊन देते एखादा मात्र मग पैसे देऊन देते मग काल व्याज देते आपल्याला पण तुमचा धंदा चालू होत चांगला आणि पैसे व्याज फिटून जातात घात नाही पैसे राहत आपले मग आपल्याला काही पैसे राहत नाही काय खर्च पाणी पैसे नाही असं नाही तसं नाही आता मला भटका लागलं मग इकडे तिकडे काम पाहिले तसं ऐकून घ्या ना म्हटलं 5 वर्ष इकडे तिकडे पैसे मागा ना व्याजाची जाणं तर आणला तुम्हाला कोणी. हो आताच करून पाहा लागणार पाला घेईन शांतारामलेच मागून नाही तर अजून हाय अजून कोणाला मागायला घेईन आता आहेत ना लोक ती ओळखीचे आपल्या देणारे आपल्या भरोसा करणारे पैसे देणारे आता व्याजात जर म्हटलं तर व्याजात घेऊन येईन नाही तर तशी मागत तशी जर दिले मग चांगलीच गोष्ट आपल्यासाठी तर म्हणून पाहिजे मी काय म्हणतात तर घेऊन येईन म्हटलं मग पैसे मग उद्यापासून काय ना काय धंदा विचार करतो मी काय धंदा लावा काय करायचं आणि मग दोडसाच विचार करून मग लावून दाखवून धंदा आपण. बाप्पा तस करा म्हटलं आता लय कावडी म्हटली मी घरात तेल असते कधी तर कधी मीठ नसते कधी काय तर कधी काय असं लय कावडा म्हटलं जीव असं घरात सगळं असलं तर बरं वाटते म्हणाले नाही तर एक असली एक वस्तू असली मग भाजी चांगली वाटत नाही खाले 5 लागते म्हटलं भाजी काही धंदा घेणं पाहा तुम्ही तुमच्या मनात आता मी तुम्हाला सांगितलं म्हणजे सांगत होते आता तुम्ही तुमच्या मनाने पाहता काय करायचं आहे कसं काय धंदा करायचा आहे कोणत्या धंद्यात प्रॉफिट जास्त भेटते तुम्हाला भाजीपाला धंदा करायचा तर काय दुसरा अजून करायचा आहे नवीन काही विषय काढला असता तर नवीन काढा काय करायचं करा तुमच्या मनानं. बरं ठीक आहे पाहतो मी तुमच्या बरं बाप शांताराम काका मटण किती लागते आहे ना पण मिसळ म्हटलं अरे हो रे त्या पायल तू काय मटणाचं पोर आहे तू ती गर्दी म्हटलं मी 7 वाजतापासून लाईन लावली ना आता नंबर लागला मला 6 घंटा उपाशी उभी होतो तर मी आता नंबर लागला मला आता चाललो मी घरी घेऊन एवढं पाय अकडले मग थंडीत नाही काय सांग म्हटलं तुले. हो ना त्याच्याला तुम्ही जात नाही दुकान गेलं त्याला टाकलं चांगलं मटणाचं तर चालत नाही झाले त्याच्याला मी जात नाही म्हटलं मटण घेऊन राहिले बा घरची किती म्हणते मला मटणाला झाले तिला म्हणतो मी की पाय थंडी किती असते असं होऊन तो करतो गोष्ट हे करून टाकतो मी दुसरी बदलून टाकतो गोष्ट एवढं करून उभं राहून राहते एक घंटा अर्धा घंटा पाय पुढे ओकून जातं बाप्पा संडे जाणं. अरे हो पण आज काय ती मावशी म्हणत होती पाहिजेच म्हणे मटणालाच म्हण तुम्ही आणि मस्तपैकी फर्स्ट क्लास पैकी मस्तपैकी तिले चिकन बिर्याणी बनवला होतो. बापरे चिकन बिर्याणी मजाच आहे मग तर तुमची आज आहे ना मस्त एखादी क्वार्टर गिटर घरी मग चांगली. काय रे काय बोल राहिला तू काय मला मार खाय आणतं का म्हटलं तू तुला माहित नाही का ती कशी आहे म्हटलं ती शांता मावशी मला बेलनं झुलला की ना मांग म्हटलं मायाला ते पुरे अकात सकात हुजे म्हटलं चांगली बिर्याणी खवरे म्हटलं शांतीने सुखा शांतीतनी खवरे ना बाप्पा. अरे मजा करा शांताराम काका काही नाही तसं मजा करायला तो काही नाही हो का बरं ठीक आहे चल मग येतो मी घरी हे मटण गिंड ठेवतो म्हटलं ये मग बसतो मी थोडस घेऊ ना. बरं ठीक आहे ना. चला माझी पटपट आता कांदे कापतो ती बसून कांदा गिंदा कापकूप करतो तेपर्यंत मग मटण शिव घालतो बाप्पा मी. शांती
हे घे मटण आणलं मी, हे बरं. काय म्हणून म्हटलं या घरात मी स्वतः खोलीत या बरं काय म्हणून आवाज केला मला पप्पा. धर घे म्हटलं हे मटण, धुई कर चांगलं आणि फर्स्ट क्लास पैकी एखादी जोरदार आपली बिर्याणी कर म्हटलं. आज लय मन झालं बिर्याणी खायची, मटण ते मटणाची भाजी खाऊ बोर झालं म्हटलं. आज मस्तपैकी चिकनची बिर्याणी कर मस्तपैकी जोरदार. तुम्ही पटकन आहे ना त्याला कापू पण केलं इतकं लवकर. बरोबर आहे ठीक आहे, मी धुई करतो आणि करतो चिकन बिर्याणी मग. हा तडाकी गिडाका चांगलं जो म्हटलं एक नंबर करतो, एकदम मस्त वास आला पाहिजे आपल्या. तू अति कौशीन स्वयंपाक खोलीत नाही तर आपल्या बाहेरपर्यंत वास आला पाहिजे अशी चांगली खिचडी कर म्हटलं. हे बिर्याणी कर चांगली. हो बरोबर करतो द्या मापाशी पटकन ते धुई करतो आणि टाकतो पटकन. बरोबर तुम्ही तो बाहेर गेले बसा, पटकन देतो. गरम गरम खाल्ले मजा येते ते चिकन बिर्याणी. मी तुम्हाला बाहेर खालून ठेवून देणार, तोपर्यंत तुम्ही बसा. बरं ठीक आहे. हा मस्त वाशेला झाली वाटते बिर्याणी आहे ना. मस्त वाशेला. शांती झाली का म्हटली बिर्याणी? हो झाली. थांबा ना गडबड काय करू राहिले. थांबा मी वाढून देतो बाहेर आणून. थांबा 2 मिनिटं. हो ये मग पटकन वाढ. लय भूक लागली. चांगली बनली का काय पोरी मध्ये चांगली मस्त बनवली ना जोरदार. अरे हो 1 नंबर बनली म्हटलं. तुम्ही डबल घसा म्हटलं एक वेळा 5 देते मी. एक वेळा खाऊन पा म्हटलं मग मला माहिती. बरोबर ठीक आहे मग आण पटकन. हो आली. प्रीती ये बरं जेवण कर लवकर मग. हे ती आई मग जेवण करायला ताटकीट वाटवाली. ये लवकर जेवण करायला. गरम खाऊ म्हटलं बिर्याणी. ये लवकर. हो बाबा आली. हा मस्त बनली मस्त एकदम बस जशी मग सांगत तशी बनली. मस्त बनली. एक काम कर ना जेवण कर ना मग तू आमच्या सोबतच. नाही तुम्ही जेवण करून घ्या. तुम्ही मला घालून चांगले मला लय सारे म्हटलं जेवण करून घेते मी मग मी करतो. आता गरम आहे तर खाऊन घेऊ. थंडीला मजा येत नाही तसं म्हटलं आता. चल जेवण करून घेऊ म्हटलं सोबत. नाही तुम्ही करून घ्या जेवण सुरू. मी पाणी दाखवणार ठसायचं लागलं आपल्याला. तर देगो बापले का म्हणजे जेवण चालू करा. तुम्ही जेवण करणार मी येतच पाणी घेऊन. बरं ठीक आहे लवकर आहे मग. मजा येईल म्हटलं खाले तर मजा येते तर सोबत जेवण केलं चांगली मजा येते. हो नाही जेवण चालत का तुमचे म्हणून तुम्हाला चांगलं वाशेल म्हटलं बाहेर तर म्हणून पाणी आले काय आहे म्हटलं. तू आली का घरात जेवण चालू होते काही नाही तसं चालते. मी म्हटलं वाशेल चांगला तर मग पाणी आली होती काय आहे तर म्हटलं काय नाही. ते काका म्हणत होते का लई झाली बिर्याणी खाल्ली तर बिर्याणी केली होती त्याचा वास असणार. पहिल्याला जेवण खाली होतं का? नाही भूक नाही लागली मला. तर एक काम करतो थोडीशी उरली तर मावशी माझ्या देशील का म्हटलं थोडीशी. आता वास आला तर चांगलं वाटलं मला अंदाजाला फोन पे वाटलं. तर चांगलं वाटतं होती बस ना तर घरी देता का मला थोडीशी. वास आला म्हणते का घे देतं का थोडीशी. आता नाही म्हणता येते का? मानणार एवढं मला मागितलं तर मला नाही तर म्हणता येते द्यास लागेल. हो देते तर थांब ना अजून घरी जाय तुम्ही घरी आणले का. बरं ठीक आहे पाव बाय म्हटलं ह्या आपल्या गावातल्या बाया पाहता म्हटलं ह्या यायला म्हटलं चांगलं वास आला तरी घुसताच पाहताच जाऊन काय आहे कसं काय हे असं विचारतं. जेवण चालू असणार काय जेवण चालू असलं तरी पण जात ना बाया. आपल्या इकडल्या बाया म्हटलं तर ढट्ट उभे राहतात म्हटलं असे जात नाहीत. ते जाऊ दे शांती. थोडस कोणाला दिलं तर आपलं थोडी आपल्या घरातलं कमी होते. चांगलं असतं ते थोडस हे आपण दान घेऊन केलं तर. ते काय एवढं मागलं ते थोडस असं नसते. असं नाही म्हटलं मी काही देत नाही म्हणून मी असं म्हणाली. आता जेवता कोणी येते का म्हटलं. आता येलो नाही जेवण चालू म्हणून मग काय पाहायचं काम नंद उभं राहिलं. आता काय अभ्यास लागेल थोडस तरी. बरं रेजो पण जेवण काल बस बरं ताटावर नाही अजून म्हणशील तिकडे दिली इकडे दिली तर उरली काही नाही तुले. मजून बोलशील मला चांगली तू. ठीक आहे जेवण घेऊन कर तू पहिले. पुन्हा जेवण करायला काय मूळ जेवण करायचं बाई आली तर मूळच खा झालं जेवण करायला मलाच निघायला जेवण करायचं आता. चल बरं काय करा आता पाणी आणतो तुम्हाला जेवण करायला तुमच्या ते मग मी थोडस करून गेला ना जेवण. उरलं नाही उरलं तर काय करा मग उपाशी लागेल दिवसभर. बरं आणू पटकन आहे बस. हो थांबा आणतो. पाहिजे मटक्यात नको म्हटलं लय सळ झाली मला तर गुणातलं आणतो मला पाणी. ते गुणातलं थोडं नॉर्मल थंड राहते तर मटक्यातलं म्हटलं एवढं सळली म्हटलं मला. गोळी घेतली सगळं घेतलं तरी काही बसवलं नाही म्हटलं. बाम लावला कायच करू म्हटलं समजलं नाही. एवढं थंडीत त्यांना म्हटलं मटकं मला तो लावतात जाऊ तू. नाही मला मटक्यातला आणतो. मला मटक्यातलं पाहिजे तिकट जर असं तिकट लागत नाही मटक्यात थंड पाणी पिलं तर मला मटक्यातला आणतो. बाबाला गुणातला आणतो. काय बरं 2 नमुने हातच घरात नाही अजून कोणी राहिली. हे काय थंड मटकं पाणी नाही म्हणते गुणातलं पाणी. आता कोणाचं ऐकू दोघांचं ऐकाच लागते. बरोबर बापा आणतो आणि थांबा जेवण करा तुम्ही. काय कसं म्हणलं बिर्याणी गिर्याणी जमली नाही 1 नंबर. अरे विचारल्यापेक्षा खाऊन पाहिल्यापेक्षा फरक असते म्हटलं. आपल्याला जर दुसऱ्याला विचारलं ना तर दुसरं काय म्हणते बस झालं चांगलं एक नंबर झाली. स्वतः खाऊन पाहिजे तर माहित पडते म्हटलं. तू एक काम कर प्लेट टाण एखादी आपली घरातली अन्न स्वयंपाक खोलीतली आणि येते जेवण करायला बस. बरं
हो बरं ठीक आहे पाहतेच नाही टाकून. हे घ्या ना दही दह्या चटणी आहे म्हटलं आहे ना भाजी आहे घ्या ना काही घ्यायचं तुम्ही तेवढ्यात बस ओवा करू राहिल्या. अरे खातो दमादमातली दमादमाने घ्या लागतं सगळं आरामशीर घ्या लागते चव घेत खा लागेल ना. बरं तुमच्या लहान बापा मी आणतो पाणी गेली माझ्या प्लेट द्या. बरं